हॅलो मी ऋतू, तुम्हा सगळ्यांना भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा। आणि माझी दिवसाची सुरुवातच झालेली पाटाच्या शेजारी रांगोळी काढण्यापासून, कारण आज भाऊबीज आहे त्यामुळे माझे सगळे भाऊ आलेले माझ्याकडं आणि मला एवढं छान वाटत होतं ना, कारण बऱ्याच वर्षांनी आम्ही सगळी एकत्र भेटलेलो। सगळी जण जॉब करतात त्यामुळे सगळ्यांना एकसाथ भेटणं शक्य होत नाही, पण यावेळी तो योग जुळून आलेला, कारण की दिवाळीची सुट्टी कंटिन्यू सगळ्यांना भेटलेली। छान माझ्या सगळ्या भावांना मी ओवाळलं आणि त्याच्यानंतरनं मी गेलेली केरळला, कारण की माझा हा जो दादा आहे तो केरळमध्ये असतो आणि केरळमध्ये आता भात काढायची चालल्यात, त्यामुळे त्याला पाटणला येणं शक्य नव्हतं। त्यामुळे त्याला म्हटलं थांब दादा मीच येते केरळला। दादाला छान ओवाळलं आणि त्याच्यानंतरनं आम्ही गेलेलो खंडोळीच्या मंदिरात। गुजरवाडीच्या वरती हे मंदिर आहे, अतिशय जागृत असं देवीचं हे मंदिर आहे आणि देवीच्या बाजूचा परिसर म्हणजे एक नंबर आहे आणि परिसर जेवढा भारी आहे तेवढंच देवीचं मंदिर पण भारी आहे। देवीचं मस्त मध्ये दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतरनं गेलो रामघळला। दिवाळीच्या सुट्टीमध्ये जर तुम्ही विचार करत असाल की पाटणमध्ये कुठं फिरायला जायचं, तर या ठिकाणाला तुम्ही एकदा नक्की भेट द्या। असं म्हणतात की संत रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट याच ठिकाणी झालेली आणि रामदास स्वामी या ठिकाणी ध्यान साधना करण्यासाठी बसायचे आणि इथला परिसर आहे तो एवढा भारी आहे ना, आणि गावकऱ्यांनी एवढा क्लीन ठेवला आहे सगळा, आणि याच्यावरतीच सगळी गावं आहेत आणि पूर्ण डोंगरात हे सगळं मंदिर आहे आणि इथनं जो व्ह्यू दिसतो ना एक नंबर, म्हणजे असं सुकून फील होतो। आणि इथनं कोचरेवाडी सगळी गावं इथनं दिसतात आणि कोचरेवाडी माझ्या आईचं माहेर आहे, त्यामुळे मला जरा जास्तच छान वाटतं लांबनं बघितलं तरी। बरं, आता इथून अजून कोणती गावं दिसतात तुम्हाला माहीत असलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही या ठिकाणी गेलाय का ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू, बाय।